गणपतये नमो नमः। आसनार्थे बिल्वपत्राणि च समर्पयामि। हे बिलाचं पण आम्ही अक्षर मध्ये सामानामध्ये सुद्धा मध्यभागी बघा कसं सुपारी तुमच्या ठिकाणी मांडल्यामध्ये मध्ये घ्यायचं. ओम भूर्भुवः स्वः गणपतये नमः। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। आसनार्थे बिल्वपत्रं समर्पयामि। त्यानंतर त्याच गणपती सुपारीवरती सलग 4 वेळा त्या ठिकाणी पाणी सोडून द्या. ओम भूर्भुवः स्वः गणपतये नमः। पाद्योपाद्यं समर्पयामि. तुझं त्यांना पहिलीच राहतं बरोबर. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायक देवता महागणपतये नमः। पाद्योपाद्यं समर्पयामि। पाद्यं ग्रहणदेवे सर्वक्षेम समर्थभो भक्ष्यासमृतं देवलोकनाथनमस्ते। पाद्यस्नानं समर्पयामि। पाद्यस्नानान्ते ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायक देवता महागणपतये नमः। अर्घ्यस्नानं समर्पयामि। अर्घ्यस्नानान्ते पुनराचमनीं समर्पयामि। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ओम गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। आपोविष्टाय शुद्धोदकस्नानं समर्पयामि। पंचामृत ठेवले 2 पोळी पंचामृत गणपतीवरती सोडायचं. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायक देवता महागणपतये नमः। पूजनांगत्वेन पंचामृतस्नानं समर्पयामि। पंचामृतस्नानान्ते 2 पोळी सोडा. त्या सर्व काही मिक्स केले ना दही दूध मग तूप साखर परत सोडायचं काही. ओम भूर्भुवः स्वः हरिद्धिबुद्धिसहित निर्विघ्न देवता महागणपतये नमः। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। पंचामृतस्नानं समर्पयामि। तदंगत्वेन पयस्नानं समर्पयामि। दधिस्नानं समर्पयामि। आज्यस्नानं समर्पयामि। मधुस्नानं समर्पयामि। शर्करास्नानं समर्पयामि. ठीक आहे. पुन्हा त्या ठिकाणी 2दा पाणी सोडायचं. पण चमचे ठेवून द्या त्याच्यामध्ये पलीकडे. बरोबर ते ठेवा. उघडं नाही ठेवू शकतो. लसूण ठेवायचं. माशा वगैरे फिरकायचं वाटतं. पुन्हा 2दा त्या ठिकाणी पाणी सोडायचं. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः। पुनर्शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धान्ते पुनराचमनीं समर्पयामि। षष्ठेन गन्धोदकस्नानं समर्पयामि। गन्धद्वारान् दुराधर्षां नित्यपुष्टां कर्षणीम् ईश्वर्यो सर्वभूतानां ताम्यहोपौह्ये श्रियन्ना इति गंध प्रक्षिप्य. ठीक आहे. तिथेच गणपती समोर सोडून द्या घेतलं. गणपती समोर त्या ठिकाणी 2 पोळी पाणी सोडून द्या. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः। स्थापित धूपं समर्पयामि। दीपं संदर्शयामि। नैवेद्यार्थे महागणपति देवताभ्यो नमः। नैवेद्यार्थे शर्करा नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे स्वाहा. याच्यावरती पाणी फिरवायचं. बुद्धिसहित निर्विघ्न देवता महागणपति देवताभ्यो नमः। शर्करा नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामि। पुनर्नैवेद्यं समर्पयामि. आणि एकदा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यानंतरेन 3 चमचे पाणी तिथे गणपती समोर सोडून द्या. नैवेद्यानंतरेन उत्तराहस्त मुख प्रक्षालनं समर्पयामि। ओम भूर्भुवः स्वः सिद्धिबुद्धिसहित निर्विघ्न देवता सिद्धिविनायक देवता गणपतये नमो नमः। ओम अतः नैवेद्यानंतर मुखवासार्थं तिथले एका विड्यावरती पाणी सोडून द्या. मुखवासार्थं विडाताम्बूलं सदक्षिणां समर्पयामि। दक्षिणार्थे सुवर्णपुष्पं समर्पयामि. फुल त्या विड्यावरती सोडून द्या. विड्याला हाताने स्पर्श करा. विडाताम्बूलं दक्षिणां समर्पयामि. तिथले एका फळावर थोडं पाणी सोडून द्या. अंशतः फलानैवेद्यं समर्पयामि। इदं फलं मया देवं स्थापितं प्रतस्तव तेन मे सफला सुमनोरथाः. अंशतः फलानैवेद्यं समर्पयामि। रिद्धिबुद्धिसहित महागणपति देवता निर्विघ्न देवताभ्यो नमः। अथ मंत्रपुष्पार्थे एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः वेदोक्त मंत्राक्ष मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। मंत्राक्ष मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। नमस्करोमि. नमस्कार त्या ठिकाणी तिथंच गणपती चालिकेच्या बाजूला शेजारी थोडं हातावडे पोळीवर पाणी सोडून द्या. अनेन पूजनेन मया पूजनेन सकल महागणपती देवता प्रियतान्न मम. यानंतर गणपतीवरती 2 पोळी त्या ठिकाणी पाणी सोडून द्या. ओम भूर्भुवः स्वः सकल महागणपती देवता ब्रह्मा षष्ठेन गन्धोदकस्नानान्ते पुनरशुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धान्ते पुनराचमनीयं समर्पयामि. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण जे फुल हातामध्ये बसवून घ्या. फुलाचा वास घ्यायचा. फुलाचं 2 डोळ्याला लावायचं. मस्तकी लावायचं ताटामध्ये. फुलाचा वास घ्या. फुलाचं डोळ्याला लावा. मस्तकी लावा. नंतर ते फुल तुमच्या उत्तर बाजूला ठेवून द्या. त्याच्यामध्ये चालू शकतात.
उत्तरदश निर्माल्यं विसृजयेत अभिषेकं कुर्यात। आता पळीने सतत एकसारखं पाणी त्या ठिकाणी चालू ठेवा, आपलं पाणी घ्या त्या पक्षामध्ये। आपल्या गणपतीला अभिषेक करायचा आहे, पळीने सतत त्या ठिकाणी पाणी चालू ठेवायचं तिथे। अभिषेकं कुर्यात। ओम गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः नः शृण्वन्नोतिभिः सीदसादरम्। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चातात अवपुरस्तात औत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवाद्धरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्ययति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्तोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वायोगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्सरं गणादिं पुरमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारमध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नाधः सन्धानं सगहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निश्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता। ॐ गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैरभिभ्रानं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससमरक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात् परमः एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ॐ गणपतये नमः। ॐ देवस्य त्वा साविदुप्रसवेषणुर्बाहुभ्याम् उष्णो हस्ताभ्याम् अग्निस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रेणाभिषिञ्चामि। ॐ बलाय श्रियै यशसेनाद्याय ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टितुष्टिश्चास्तु। ओम शांति शांति शांति। ठीक है, सुपारी स्वच्छ धुवून घ्या पाण्याने। ओम भूर्भुवस्वः अभिषेक स्थानांते फुलपत्राचे पाणी वाटते चालू शकते त्या अडचणी। ओम भूर्भुवस्वः गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। अभिषेक स्थानांते पुनरशुद्धोदक स्थानीयम् आचमनीयं समर्पयामि। ओम भूर्भुवस्वः सिद्धिविनायक महागणपति देवताभ्यो नमः। गणपतये नमः। सर्वोपचारार्थे प्रतिष्ठापूजनंगत्वेन अक्षतानि च समर्पयामि। हातामध्ये उचल चालतं ते पुन्हा त्या ठिकाणी जागेवरती मांडून द्या पलीकडे।
ओम ओम गृभावै प्रतिष्ठा सूक्तं तत् प्रतिष्ठेत तमया वाचां शौस्तव्यं तस्माद्यद्यपि दूरवशुल्लभति गृहाणि वै नानाजिगविश्रिवायि पशूनां प्रतिष्ठा प्रतिष्ठा हातामधील अक्षता 3 दशवर्षाने करून म्हणते गणपती होते प्रतिष्ठापनार्थे अक्षतानि च समर्पयामि वस्त्रोपस्त्रार्थे अक्षतानि च समर्पयामि यज्ञोपवितार्थे अक्षतानि च समर्पयामि ओम ह्रस्वः महागणपतये नमो नमः अतः पूजनांगत्वेन करून घ्या त्यानंतर गणपतीला अजून कुंकाचा गंध केलाय का नाही असं पाणी टाकायचं हा गंध अनामिकेने लावायचा गणपतीला ओम भूर्व सविलेपनार्थी चंदनं समर्पयामि महागणपती लावा करते ठीक आहे गणपतीला लावून ओम विलेपनार्थी चंदनं समर्पयामि ओम भूर्व गणपते नमः विलेपनार्थी चंदनं समर्पयामि गंधद्वारानुराधर्षां नित्यपुष्टां कर्षणीयो ईश्वरी सर्वभूतानां तां मिहोपभय्ये श्रियन्न अलङ्कारार्थे अक्षतानि च समर्पयामि अक्षतुल्य शुभ्रा कुङ्कुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर अलङ्कारार्थे अक्षतानि च समर्पयामि अधस्थापितमः गणपतिदेवताभ्यो नमः हरिद्रा कुङ्कुमं पुष्पाणि च नमस्काराणि च समर्पयामि ओम त्या ठिकाणी म्हणूया ओम काण्डात् काण्डात् प्रोहन्ति परुष परुषपरि एवानो दुर्वेणु प्रतनु सहस्रेण शतेन च प्रत्यक्ष दुर्वाणि च समर्पयामि ओम महागणपतये नमो नमः रिद्धि बुद्धि सहित महागणपति देवताभ्यो नमः प्रत्यक्ष दुर्वाणि च समर्पयामि गणपति देवते नानाविध पुष्पं ताडपत्रं समर्पयामि तुलसीदलपत्रं समर्पयामि रक्तपीतश्वेतपुष्पाणि च समर्पयामि ओम माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो वयारतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां मां सेवन्तिका बकुलचम्पका पाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीरसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीं भिस्तुवां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ओम भूर्वस्वरिद्धि बुद्धि सहित महागणपति देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थी नानाविधं ताडपत्रं समर्पयामि अतः नैवेद्यार्थे समर्पण गुळाचा खडा मांडलेला आहे त्याच्यावरती पाणी फिरवायचं गुळ खाद्य नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा मध्ये 2 पळी पाणी सोडून ताटामध्ये नैवेद्यामध्ये प्राशनार्थी पाणी समर्पयामि गुळाच्या खड्यावरती पाणी फिरवायचं पुनर्नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नंतर 3 चमचे पाणी पुन्हा ताटामध्ये सोडून द्या नैवेद्यानंतरेण उत्तरा हस्त मुख प्रक्षालनं समर्पयामि ओम भूर्भुवस्वरिद्धि बुद्धि सहित सिद्धिविनायक देवता महागणपतये नमो नमः अतः नैवेद्यानंतर मुखवासार्थं विडातांबूलं सदक्षिणां समर्पयामि एका विड्यावरती सोडून द्या दुसऱ्या सगळे विडातांबूलं सदक्षिणां समर्पयामि तेवढ्या हाताने स्पर्श करायचा महागणपती देवताभ्यो नमः विडातांबूलं शक्यतो तुला हाताने असं व्हायचं असं नाही व्हायचं हे असं व्हायचं देत तिकडे करायचं तुला हाताने ओमूर्वस्व महागणपती देवता विडातांबूलं सदक्षिणां समर्पयामि अतः नैवेद्यार्थे तिथं आपण हे मांडलेले बघा नारळ मांडला त्याच्यावरती पाणी सोडून द्या अंशतः आपला नैवेद्य समर्पयामि ओम इदं फलम या देवस्थापितमृतस्तव तेन मे सफला सुरमनोरथाः अंशतः फलार्नैवेद्यं समर्पयामि नारीफलं समर्पयामि ओम सिद्धिविनायक देवता महागणपतये नमो नमः निर्विघ्न देवता रिद्धिबुद्धिसहित गणपति देवताभ्यो नमः अतः मंत्रपुष्पार्थे सकल स्थापित धूपं समर्पयामि दीपं संदर्शयामि 2 पळी पाणी सुटून द्या ताटामध्ये धूपं समर्पयामि दीपं संदर्शयामि अथ मंत्रपुष्पार्थे अथ ध्यानम् गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णौष्ट्रं त्रिनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि ओम भूर्भुवस्वरिद्धि बुद्धि सहित महागणपति देवताभ्यो नमः ओम अतः गणपतीची प्रार्थना करायची नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत देसाजिरे माता शेंदुरपाजिरे वरिभरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविरे मनोरथपुरे देखोणी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा तू घालपोटी ओम भूर्भुवस्वः सिद्धी बुद्धि सहित महागणपतये नमो नमः सर्वोपचारार्थे वेदोक्त पुराणोक्त मंत्राक्षर मंत्र पुष्पांजली समर्पयामि नमस्करोमि हातामधील अक्षर दोन्ही हाताने गणपतीवरती सोडून द्या एक नमस्कार करा समोरच्या पाण्याच्या भांड्यामध्ये हातावरून एक पळी पाणी सोडून द्यायचा ओम सकलम स्थापित महागणपती देवता प्रियतान्न मम ओम अतः कर्मांग स्वस्ति पीठ देवता पीठ पूजना संकर्म करिष्ये आता यानंतर आपण समोरच्या ठिकाणी 2 कलश मांडलेत बघा तांबे त्या ठिकाणी पूजन करायचं आहे सुरुवातीला त्याच्या समोर असं भूमीला खाली हात लावायचे जमिनीला ओम माहिद्यो खाली भूमीला हात लावायचे हा समोर ओम माहिद्यो पृथान्नो भरीम भेदी मंत्रारुत्या दक्षिणोत्तर भूमीं स्पृष्ट्वा नंतर आपण समोर 2 तांबे आणि पाठीमागे आपण एक कलश मांडला गणपतीच्या पाठीमागे त्या ठिकाणी गहू मांडलेत ते गव्हाला फक्त हाताने स्पर्श करायचा असं पुढे लावा आणि मग पाठीमागे उभे राहत पाठीमागच्या तांब्याला गव्हाला लावायचं खाली भूमी पृष्ठवा खाली पुढे लावायचा 2 कलशांच्या खाली लावा हा बरोबर नंतर मग उजवा खाली खाली बरोबर पुढे पुढे त्या कलशा खाली गव्हा ठीक आहे भूमी पृष्ठवा ओम औषधे संवदन्ते सोमिन सौराज्ञा ब्राह्मणस्तौ राजन पारयामसे इति तंदुल पंज कृत्वान नंतर त्या तिन्ही तांब्याला हाताने स्पर्श करायचा उजव्या हाताने ओम आक्लेशेषु धावति पवित्रे परिशिच्यते उक्तरेज्ञेषु वर्धते इति कलशान्निधाय त्या तीनही तांब्यामध्ये एक एक पळी पाणी सोडायचं एक एक पळी पाणी सोडायचं उजव्या हाताने सोडायला लागेल ओम आणि उजव्या हाताने तांबा घ्यायचा आपला पळी द्यायची ओम इमं मे गंगे यमुना अशिक्न्या शृणु ह्या सुशोमयां इति तीर्थप्रत्येकं पूरयित्वा ओम गंधद्वारान् दुराधर्षां नित्य गोष्ठां कर्षणीं ईश्वर्यौ सर्वभूतानां ताम्यहोपौ भये श्रियन्न इति गंध प्रक्षिप्य अलीकडचे तांब्या सोडून द्यायचं ते बरोबर पलीकडचे तांब्या सोडून द्या इति गंध प्रक्षिप्य पाठीमागच्या तांब्या सोडून द्यायचं ओम इति गंध प्रक्षिप्य ओम कांडात प्रवहन्ति परुष परि एवानो दुर्वेणु प्रतनु सहस्रेण शतेन च प्रत्यक्ष दुर्वाणि च समर्पयामि अलीकडे तांब्या सोडते प्रत्यक्ष दुर्वाणि च समर्पयामि पलीकडच्या तांब्या सोडून कलशवरुण देवताभ्यो नमः ओम कांडात प्रवहन्ति परशु परि एवानो दुर्वेणु प्रतनु सहस्रेण शतेन च प्रत्यक्ष दुर्वाणि च समर्पयामि ओम या फलिनिर्या अफला त्यात आपण पान सोडले त्या पानाला स्पर्श करा आपण विड्याचे पान सोडले त्याच्यामध्ये ओम अश्वत्थेवशवो भाजम इत्किला यदि पुरुषम यदि पल्लवान हे घ्या एक एक सुपारी प्रत्येक तांब्यामध्ये सोडून द्यायची हे ओम या फलिनिर्या अफला अपुष्पायाष्टपुष्पिनीः पुरस्वतिमिञ्चतम ह सहा इति फलम् ओम पूर्णादरवीम् इति हिरण्यम् ओम युवासवासातन्दिरासकवय उन्नयन्ति स्वाध्यो ओम मनसा देवयन्तः इति हिरण्यम् पुढे अक्षर सोडायचे असं तिन्ही तांब्यामध्ये थोडं ओम पूर्णाधर विपरापत सुपूर्णा पुनरापत वस्नेव विक्रीणामः ईशमूर्जं च तक्रतो आपण ही गव्हाची वाटी तिथे मांडली तिकडे तांदळाची वाटी मांडली आणि पाठीमागे आपण तामण मांडलेलं आहे व्यवस्थित त्या जवळच्या तांब्यावरती मांडून द्यायचं ही वाटी तर अलीकडे तांब्यावरती मांडून द्या गव्हाची वाटी तिकडे काय ताट मोठं ताट पांढरं ताट आपण तामण मांडलं ही वाटी तालिकडे मांडून दे मला ओम पूर्णाधर विपरापत सुपूर्णा पुनरापत वस्देव विक्रीणामः ईशामूर्जं च तक्रतो पूर्ण कलशार्थे पूर्ण पात्रं दध्यात् बसले ठीक आहे पूर्ण पात्रं दध्यात् पूर्ण पात्रामध्ये आपण त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक आपण सुपारी मांडली त्या सुपारीवरती अक्षर लावायच्या कारण अलीकडच्या कलशावरती मग पलीकडच्या आणि मग पाठीमागच्या ओम उत्तरे कलशे वरुणावाहणे विनियोगः कलशवरुणं सांगं सपरिवारं सायुधं च चक्रिकम् आवाहयामि कलशवरुणदेवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षतानि च समर्पयामि समोर पाण्याच्या भांड्यामध्ये 4 वेळा पाणी सोडून द्यायचं ओम भूर्भुवः स्वः कलशवरुणदेवताभ्यो नमः पादयोः पाद्यं समर्पयामि
हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि शुद्धोदकस्नानीयं समर्पयामी ओम उर्वस्वः सकल कलशवरुण देवताभ्यो नमः। या फुलाचं जे पाणी आहे ते पृथ्वी सुपरिवरती शिंपडायचं। ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सवाय्याभ्यन्तरं शुचिः। ओम अतः पूजनांगत्वेन गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि हरिद्रा कुंकुमं पुष्पाणि च नमस्काराणि च समर्पयामि। वाहून द्या त्या ठिकाणी फुलते या सुपरिवरती अलीकडच्या सुपरिवरती कलशवरुण देवता ब्रह्मस्वरूपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि गंधद्वारान् दुराधर्षां नित्यपुष्टां कर्षणीम् ईश्वर्युः सर्वभूतानां ताम्यहोपह्वये श्रियन्न इति गंध प्रक्षिप्य मंगलकलशवरुण देवता सगळं दोन त्या ठिकाणी सोडून द्या। हे पलीकडे होऊन द्या आपल्याला दोन सोयी बरोबर ते पण उलट व्हायला तुम्ही खालचं ते सुचत बरोबर। त्या तीनही तांब्याला गंधाचा एक पट्टा वडला जाऊ शकेल उभा पट्टा वडायचा असा पानाने केलं। ओम उर्वस्वः महाकलशवरुण देवताभ्यो नमः पूजनांगत्वेन विलेपनाचन्दनं समर्पयामि गन्धद्वारान् दुराधर्षां नित्यपुष्टां कर्षणीयम् ईश्वरी सर्वभूतानां ताम्यहोपह्वये श्रियन्न। थोडासा लावा फक्त पाठीमागे ठीक आहे। गंध प्रक्षिप्य ततः मंगलकलशवरुण देवताभ्यो नमः पूजनांगत्वेन सकल स्थापित पीठ देवताभ्यो नमः। कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रिताः मूले ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः। सोडा त्याच्यावरती बाहेर पाणी फिरवायचं। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा। दोन पळी पाणी मध्ये सोडून नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामी पुनर्नैवेद्यं समर्पयामी। पुन्हा साखरेचं पाणी फिरवायचं पुनर्नैवेद्यं समर्पयामी। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा शर्करा गोड खाद्य नैवेद्यं समर्पयामी। अतः सकल स्थापित कलशवरुण देवता ब्रह्म तीन चमचे पाणी मध्ये सोडून द्या। नैवेद्यानंतर येणार उत्तराहस्त मुख प्रक्षालनं समर्पयामी। इथल्या एका विड्यावरती पाणी सोडा। मी पाठीमागे आपण ते दोन विडे मांडले का नाही त्यातल्या एका विड्यावरती पाणी सोडून द्या। तेव्हा तरी फुलता एक मिनिट हे जरा फुल सगळं स्थापित कलशवरुण देवताभ्यो नमः। थोडं पाणी घ्यायचं सांगा इथल्या विड्यावरती वाहून द्या फुल अलीकडचे चरण वाहिले चरण हा त्याच्यावर फुल आपल्याला तुमकून व्हा। सकल कलशवरुण देवता ब्रह्म पूजनांगत्वेन पाठीमागच्या कलशाजवळ मांडला गेला आपण तिथे फुल व्हायचं। सगळं नैवेद्यानंतर येणं नाही त्याच ठिकाणी व्हायचं। विडातांबूलं सदक्षिणां समर्पयामि अतः स्थापित पीठ देवताभ्यो नमः पूजनांगत्वेन विडातांबूलं सदक्षिणां समर्पयामि। पलीकडे आपण नारळ मांडला त्या नारळावरती पाणी सोडून द्या। अंशतः फलहार नैवेद्यं समर्पयामि। ओम इदं फलमया देवं स्थापितं प्रतस्तव तेन मे सफलास्तु मनोरथः। सकृष्ट पाणी घ्यायचं त्यात पाणी घ्यायचं तीन विडे कशाला दर्शवते दोन ठीक आहे दोन ठिकाणी दोन विड्यावरती हे तिन्ही कशाला दर्शवते काय काय हे तीन कशासाठी असते तीन काय कशाला दर्शवते सगळं सांगा तुम्हाला सगळं सांगा। ओम अतः सकल स्थापित कलशवरुण देवता ब्रह्म पूजनांगत्वेन यजमानस्य द्वारा नारळ पाणी सोडलं गेलं। अंशतः फलाहार नैवेद्यं समर्पयामि। ओम इदं फलमया देवं स्थापितं प्रतस्तव तेन मे सफलास्तुर्मनोरथाः। अतः कर्मांग देवताभ्यो नमो नमः। कलशवरुण देवताभ्यो नमः। अतः पूजनांगत्वेन यजमानस्य द्वारा आता अलीकडचा जो कलश आहे ना या कलशाला उजवा त्याने असा स्पर्श करायचा। ओम त्याच्या पूर्वी पळी पाणी सोडून द्या त्या भांड्यामध्ये। ओम सकल स्थापित कलशवरुण देवता प्रीयतां नमः। ओम कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्प्रसुतो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः अंगैश्वरिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शांते पुष्टिकरी तथा आयान्तु म्हणायचं मम शांत्यर्थं दुरुतक्षयकारकाः कलश गंगादितीर्थान्यवाहयामि
कलशदेवताभ्यो नमो नमः. हात काढून घ्यायचा. त्याच कलशावरती 5 वेळा अक्षताबाईच्या सुपारीवरती नमस्कार करायचा. मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, अतिथिदेवो भवः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि. 5 वेळा झाले का? त्या ठिकाणी नमस्कार करा. ततः अवनीकृत. त्यानंतर आसनावरती गुडघे टेकवायचे, गुडघ्यावरती बसायचं. ततः अवनीकृत जानुमंडल कमल मुकुल सदृश. थोडं त्या बाजूला जाऊन काय, दक्षिण बाजूला. ते बघा. पुढे सरका, पुढे सरका. तुम्हाला तो कलश हातामध्ये घ्यायचा आहे. सरका पुढे. इतके लांब तिकडे नाही, येते ते थोडंसं पुढे. थोडं तिरके करायचं होतं. बघा वेळ झाला. हाताचा अंगठा लावायचा, करंज स्पर्श करायचा, खालची बाजू पूर्णपणे टेकवायची आणि अंगठ्याचे पळा दोन्ही भोवतीच्या मध्ये लावायचे. आणि तुमच्या कुटुंबातले पूर्वज जे तुम्हाला आठवत असतील त्या सर्वांची त्या ठिकाणी आठवण करायची, त्यांच्या मनामध्ये स्मरण करायचं आणि त्यांच्या प्रत्येक एक नमस्कार करायचा. ओम ततः अवनीकृत जानुमंडल कमल मुकुल सदृश मंजल्योशुरस्यां धाय दक्षिण पाण सुवर्णकलशंधार इत्वा आशिष प्रार्थयते. प्रार्थनामाह. ठीक आहे. आता सरळ बसायचं. प्रार्थनामाह. तसं गुडघ्यावरती बसायचं, सरळ बसायचं. आता अलीकडचा जो कलश आहे का नाही, तो कलश आपल्याला हातामध्ये उचलायचा आहे. उचलताना काय करायचं, तांब्याच्या गालाशी बोटे लावायची, वाटीवरती अंगठे लावायचे आणि कलश असा उचलून घ्यायचा हातामध्ये. उचलल्यानंतर प्रथमतः तिथं वाटीच्या शेजारी छोटंसं बोटे केसला टेकवा गणपती समोर तिथे, आणि मग तो उचलून कपाळी लावायचा. पुन्हा खाली टेकवायचा ते केसाच्या तिथेच. कपाळी लावायचं, तिथपर्यंत टेकवायचा. हा तिथे टेकवायचं. मग तुमची कपाळी लावायचा, पुन्हा तिथे खाली टेकवायचा, पुन्हा कपाळी लावायचा. पुन्हा करायचं. या होतं माझं. आशिष प्रार्थते प्रार्थनामाह. एता सत्या आशिष संधो दीर्घाणा गणद्वग्रे स्त्रीनि विष्णुपदानि च तेना हि प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु. तेना हि प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु. तेना हि प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु. 3 वेळ झाला का? पुन्हा जागेवरती मांडून द्या. आता मांडी घेऊन बसायचं पुन्हा. ब्राह्मण हस्ते शिवा आपः सन्तु सौमनस्यमस्तु. अक्षुदञ्चारिष्टञ्चास्तु गंधापान्तु सौमंगल्यं चास्तु. माझ्या हातावरती एक पळीवर पाणी सोडायचं. ब्राह्मणस्य शिवा आपः सन्तु सौमनस्यमस्तु. थोडा अक्षर सोडायचा. अक्षुदञ्चारिष्टञ्चा. थोडा अक्षर हातामध्ये सोडा माझ्या. अक्षदा बांधो आविष्यमस्तु. एक फुल सोडायचं. पुष्पाणि बांधो सौश्रियमस्तु. तांबुलानि बांधो ऐश्वर्यमस्तु. दक्षिणः बांधो बहुदेहञ्चास्तु. प्रमाण डोके थोडे अक्षर सोडायच्या. बहुदेहञ्चास्तु दीर्घशान्तिपुष्टतुष्टिश्चास्तु. अतः यज कुमारस्य द्वारा पूजनाङ्गत्वेन आशीर्वचनाङ्गत्वेन विप्रपूजनाङ्गत्वेन ओम नमस्तुनन्ताय सहस्रमूर्तये शिरुर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमो नमः. ओम विप्राशवचनाङ्गत्वेन ओम दीर्घमस्य शान्तिपुष्टतुष्टिश्चास्तु कल्याणसिद्धिरस्तु. म्हणायचं विप्राः पुण्यं पुण्याहं वाचयिष्ये. विप्राः वाच्यताम ततो यजमानः. ओम हात धरून बसायचं 1-2 मिनिटं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गै स्तुष्टुमांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः. ओम द्रवीणोदा द्रवीणसस्तुरस्य द्रवीणोदासनरस्य प्रयंसतां द्रवीणोदा विरावतिमिषन्नो द्रवीणोदारासते दीर्घमायुः. ओम सविता पश्चातात् सविता पुरस्तात् सवितोत्तरात् सविता धरातात् सविता न सुवतो सर्वतातिं सविता नो रासतां दीर्घमायुः. ओम नवो नो भोज्जायमानो केतुषसामेत्यग्रं
भागं देवते चन्द्रमस्ति दीर्घमायुः ओम उच्चादिविदक्षिणावन्तो अस्थूर्ये अश्वदासते सूर्येण हिरण्यदा अमृत भजन्ते वासोदाम् आयुः ओम आपदन्तु जीवसे दीर्घायुत्वाय वर्चसे यस्त्वा आरदा कीरिणामन्यमानमर्त्यं मर्त्यजोऽमि जातवेदो यशो अस्मासु दि प्रजाविरग्ने अमृतत्वमस्याम् यस्मै तं सुकृते चातुर्गुणवस्याणाम् अश्विनं सपुत्रिणं विरवन्तं गोमन्तं संत्वा सिंचामिषा प्रजा मायुर्धनञ्चः म्हणायचं व्रत व्रत नियम नियम तपः तपः स्वाध्याय स्वाध्याय क्रतु क्रतु दम दम दान दान विशिष्टानां विशिष्टान ब्राह्मणानां ब्राह्मण मनः मन समाधीयतां समाधी विप्राः समाहितमनसः स्मः यजमानः म्हणायचं प्रसीदन्तु प्रसिद्धंतु भवन्तः भवन्तः विप्राः प्रसन्नाः स्मः यजमानः तुम्ही थोडक्यात माझ्या हातावरती आता जे काय पहिल्यांदा पाणी अक्षता फूल सुपारी दक्षिणा त्या ठिकाणी दिली हातावरती माझी दिली होती त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे ब्राह्मण पूजन आचार्य पूजन आपण त्या ठिकाणी म्हणतो ते तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि म्हटलं की गुरुजी आज आम्ही या ठिकाणी माझी काही जन्मशांती त्या ठिकाणी कर्म करू इच्छित आहोत हे शांती कर्म तुम्ही तुमच्या ज्ञानाने त्यामध्ये त्या ठिकाणी संपन्न करून द्या अशा प्रकारचे एक विनंतीपूर्वक नमस्कार त्या ठिकाणी केलेला होता आणि तुम्ही आता माझ्या वाटे म्हणजे काय म्हटले की व्रत नियम तप स्वाध्याय याचा अर्थ असा तुम्ही विचारणा की गुरुजी आजच्या ह्या शांती पूजेच्या निमित्तानं या ठिकाणी जे काय सर्व साहित्य तुम्हाला आमच्याकडून आवश्यक होतं ते सर्व साहित्य यथोचित त्या ठिकाणी मिळालेलं आहे का असं तुम्ही त्या ठिकाणी मला विचारणा केली त्याच्यावरती मी म्हटलं की मला सर्व साहित्य त्या ठिकाणी व्यवस्थित प्रमाणामध्ये मिळालेलं आहे पुढे तुम्ही विचारले गुरुजी आज आम्ही या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी काही तयारी या ठिकाणी केलेली आहे या तयारीवर तुम्ही त्या ठिकाणी प्रसन्न आहात का असं तुम्ही त्या ठिकाणी मला विचारणा केली त्याच्यावरती मी म्हटलं की मी प्रसन्न असणार म्हणजे मी अतिप्रसन्न आहे असं आता आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या डाव्या त्याच्यामध्ये मी थोड्या अक्षता घ्यायच्या डाव्या त्याच्यामध्ये सुद्धा घ्यायच्या उजव्या हाताने अलीकडच्या तांब्यावरची वाटी काढून खाली बाजूला मांडून द्या शेजारी मांडायची बाजूला दुसरे एक ताट होतं का मानते हे ताट ठेवायचं का ह्यातलं फक्त खाली 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 ठेवायचं पण थोडं पाणी थोडं बाजूला होते सांगते अलीकडच्या भांड्यातलं थोडं पाणी द्या बरं येतं खाली झाडाला होता एका कोपऱ्यात होता पाय खाली जाणार असं होतं पाय खाली जाणार अशा ठिकाणी नारळाच्या झाडापासून त्याच्यावरतीच चालतंय काय अडचण सगळं सोडून घ्यायचं सगळं सोडून घ्या सगळं काढायचं हा तांब्या आपल्या हातामध्ये उचलायचा आहे तो डाव्या हातामध्ये मांडायचा तांदुळावरती वाटेकडल्या तांब्या हा बरोबर ह्या उचलून तो मांडला त्या हातावरती उजवा हात तांब्यावरती झाकायचा आहे अशा पद्धतीने आपण हात घेतला आहे असं तांब्या हात झाकायचा आहे त्या तांब्यातलं जे पाणी आहे ते उजव्या हाताच्या आपल्या बोटांनी आपण खाली दोन भांडी मांडले त्या भांड्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे लहानशी दार त्या ठिकाणी पडली पाहिजे किंवा सतत टिपटिप पाणी पडलं त्याची हरकत नाही पण पाणी त्या ठिकाणी सतत पडलं पाहिजे आणि सुरुवातीला आपण अलीकडच्या भांड्यामध्ये आपण सोडणार आहोत जेव्हा मी पलीकडे म्हणजे पलीकडच्या भांड्यात आपल्याला सोडायचं आहे आणि जोपर्यंत आपण पाणी सोडण्याचा विधी चालू आहे तोपर्यंत तुम्ही मनामध्ये अस्तु मम अस्तु मम अस्तु मम हे सतत त्या ठिकाणी म्हणायचं आहे अस्तु मम सतत त्या ठिकाणी म्हणत राहायचं आहे आणि पाणी सोडायचं आहे पाणी लहानसं त्या ठिकाणी चालू ठेवा पाणी शक्यतो भांड्यात पडतं भांड्याच्या बाहेर पडू देऊ नका करा पाण्याच्या लहानशा चालू ठेवा अस्तु मम त्या ठिकाणी चालू करा मनामध्ये म्हणायला ओम यजमानः शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अभिघ्नमस्तु आविष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवं कर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु पुत्र समृद्धिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु इष्ट संपदस्तु पलीकडे सोडायचं म्हणाला असतो मग त्या ठिकाणी चालू ठेवायचं बहिर्देशे सर्वारिष्टं निरसनमस्तु यत् पापं तत् प्रतिहतमस्तु यशोत्तरे तदस्तु उत्तरे कर्मण्य विघ्नमस्तु पुन्हा अलीकडे उत्तरोत्तर क्रिया शुभाशुभणा संपद्यन्ताम इष्टः कामा संपद्यन्ताम ओम दुर्गा पांचाल्यो प्रियताम अग्निपुरुगा विश्वे देवा प्रियन्ताम इंद्रपुरुगा मरुद्गणः प्रियन्ताम
ब्रह्मपुरुषाः सर्वे वेदा प्रीयन्ताम् विष्णुपुरुषाः सर्वे देवा प्रीयन्ताम् माहेश्वरी पुरुषा उमा मातरः प्रीयन्ताम् वसिष्ठपुरुषा ऋषिगणाः प्रीयन्ताम् अरुन्धति पुरुषा एकपत्न्य प्रीयन्ताम् ऋष्यच्छन्दांश्चार्या वेदादिवाज्ञश्च यज्ञश्च प्रीयन्ताम् ओम ब्रह्म च ब्राह्मणाश्च प्रीयन्ताम् ओम श्री सरस्वत्यो प्रीयेताम् ओम श्रद्धा मेधे प्रीयेताम् ओम भगवती कात्यायनी प्रीयताम् ओम भगवती माहेश्वरी प्रीयताम् ओम भगवती पुष्टिकरी प्रीयताम् ओम भगवती तुष्टिकरी प्रीयताम् ओम भगवती रुद्धिकरी प्रीयताम् ओम भगवती वृद्धिकरी प्रीयताम् ओम भगवन्तो विघ्न विनायको प्रीयताम् भगवान् स्वामी महासेनः सपत्निकः ससुतः सपार्षदः सर्वस्थानगत प्रीयताम् हरिहर हिरण्यगर्भा प्रीयन्ताम् सर्वाग्रामदेवताः प्रीयन्ताम् सर्वः कुलदेवताः प्रीयन्ताम् सर्वावास्तुदेवताः प्रीयन्ताम् भैरवः पुनः पलिकडे हता ब्रह्मद्विषः हता परिपन्थिनः हता अस्य कर्मणो विघ्नकर्तारः शत्रुपुर्भुयन्तु शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापाणि शाम्यन्त्वितयः शुभानि वर्धन्ताम् पुनः अलीकडे शिवा आपः सन्तु शिवा ऋतवः सन्तु शिवा अग्नयः सन्तु शिवा आहुतयः सन्तु शिवा वनस्पतयः सन्तु शिवा ओषधयः सन्तु शिवा वनस्पतयः सन्तु शिवा अतिथयः सन्तु अहोरात्रिस्याताम् निकामे निकामेन पर्जन्यो वर्षतु फल्युन्यो न ओषधयः पच्यन्ताम् एकुक्षेमो न कल्पताम् शुक्राङ्गारक बुध बृहस्पतिम् शनिश्चराहुकेतु सोमसहिता आदित्यपुरोगा सर्वे ग्रहा प्रीयन्ताम् ओम भगवान् नारायण प्रीयताम् भगवान् पर्जन्य प्रीयताम् भगवान् स्वामी महासेनः पुण्याः कालान् वाचयिष्य वाचतामिति प्राह ओम शांति शांति शांती। ठीक आहे, तांब्या प्रजागती मांडून द्या. हातामधील तांदूळ खाली पडू देऊ नका. तांबे पाणी आहे ना अर्धा पण नाही. वाटी पण तांब्यावरती मांडून द्या. ओम पूर्णाद्री परार्थ सुपूर्णार्धवस्ने भविक्री नमः ईशामोर्जनशपक्रतो. त्या अक्षर उजव्या हातामध्ये घ्या, उजव्या हाताने त्या वाटीमध्ये सोडून द्या. सुपारीवरती नमस्कार करा. सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पया पूर्णपात्र दध्यात्. पलीकडे ताट थोडं त्यांच्या हातात द्या. थोडं पाणी असतं त्या पलीकडे टाकून द्यावं लागेल. थोडं नाही, सगळं टाकून द्यायचं असतं. हातून बसायचं 2 मिनिट. दिवा राहील का शांत? दिवा राहील का चांगला व्यवस्थित शांत? औषध करायचं, त्यांना ओळायचं होतं राहील ना? मग आतमध्ये बसतात. जाते का आतमध्ये 2 मिनिट? तुम्ही हे काय करा, या ताटामध्ये घ्या. दिवा दोन्ही निरंजनच्या ताटामध्ये दोन्ही केलं लक्षात येतं मला दोन घ्यायचं. आणि ह्यात बसत असतं ना सगळे सत म्हणा की ह्याच म्हणा डायरेक्ट ह्यात सगळं आहेत म्हणा डायरेक्ट हा दोन्ही म्हणा. तर सोन्याचं काय का सोन्याचं आणखी मशी काढली निघते का काळा सगळं निघत असेल तर बघा ना तर छान आहे. तसंच फक्त मग सोनं फक्त कपडे लावा सगळ्यात थोडं द्यायचं भैया म्हटलं पासाची वाटत चालतं कुठं बसत असं बसायचं नाही एवढं वारं कुठे चालतं. तुम्ही मागे सरता थोडं पुढे मागे सर बरं का भैया थोडं मागे सरता त्यांची पुढे बाकी हा ठीक आहे बस सतत घेऊन असं ते ताटा काढा वाटतं सोबत ताटा पुढे काढा. तुम्ही काय करा पहिल्यांदा ते आपण बरं का टाकाय का ते म्हणजे आपण गणपती पूजन केले त्या ठिकाणी ताट ओळख असतं आधी गणपतीला तिथे मग आतमध्ये जाऊ द्या तिथून आतमध्येच काय फक्त गणपती हाडी कुंकू ताट वरून आतमध्ये घेऊन जावा. आतमध्ये गेला परत लावा ते दिवे. जाऊ भैया तुम्ही पण आतमध्ये जा.
मी म्हणतो त्या म्हणजे सांगतो त्याप्रमाणे ऑप्शन करायचं. तिथं बसले इकडे तोंड करून बसवा किंवा तिकडे तोंड करून बसवा चालतं पुढे बसले. आपल्याकडे तोंड करून बसवलं चालतंय बरं का भैया. माझ्याकडे तोंड करून बसवा. शांत होऊन जा खाली बसा. चालू आहे, नंतर फोन करतो घरी गेलो. हॅलो. जसं आपण भावनिकता म्हणतो तसं ओळाय सांगायचं. त्या सर्वतो न शकुने मध्यमावधान शकुने पुण्यमावधान याच्या पुण्यलक्ष्मी पुण्यामे लक्ष्मी संभवति पुण्याम लक्ष्मी संस्कृत यत् पुनर्षत्रंगता तद्बुडगुरुद्वाजा यावती नक्षत्राणि या पुण्याः एव कुरुते पुण्याः एव कुरुते भैया भैया मला थोडा भैया म्हणायचं मह्यम मह्यम
मह्यं सर्वजमानस्य सर्वकुमारस्य सकुटुम्बनि महाजननमस्कुर्वाणाय आश्रवचन्द्रतिक्षमाणाय अभ्यदृश्यमान सकलपूर्वधान संकल्पनुसरेण जनन शांती कर्मणाः म्हणायचं श्री श्री रस्वती रस्वती रवती वती भवन्तो भवन्तो ब्रुवन्तु ब्रुवन्तु ओम आयुष्मदे स्वस्तिः ओम आयुष्मदे स्वस्तिः ओम आयुष्मदे स्वस्तिः ओम ओम अस्तु श्रीः ओम अस्तु श्रीः ओम अस्तु श्रीः समोरच्या पाण्याच्या भांड्यात 3 चमचे पाणी सोडून द्या ओम शुक्रेभिः ओम वर्षदवनमस्तु काश्यप गोत्राभिवृद्धस्तु कर्मांग देवता पीयेताम ओम शुक्रेभिरंगज आततन्वान् कर्तुं पुराणकैभिः पवित्रैः शोचिर्वसान पर्यापास्यो मिमिते ब्रूतपेशे लोकगतव्रतः परिविष्टामुदस्यापसंग्रहे आवीक्षितस्य कामप्रविश्वदेवा सभासद इति म्हणायचं मह्यम मह्यं सगलेजमास कुटुंबिनी महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वचन प्रतीक्षमाणाय जगविषमासकपूर्वधाः संकल्पनुसारेण जनन शांती कर्मणाः म्हणायचं स्वस्ति स्वस्ति कल्याणं कल्याणं भवन्तो भवन्तु ब्रुवन्तु ओम अस्तु कल्याणम् ओम अस्तु कल्याणम् ओम अस्तु कल्याणम् ओम ततः उत्तरकलशम त्या दोन्ही तांब्यावरच्या वाट्या काढून खाली मांडून ठेवा शेजारी आता अलीकडे तांब्या उजव्या हातामध्ये घ्यायचा पलीकडच्या डाव्या हातामध्ये घ्यायचा घेताना असं पूर्ण पान असतं गोळा करून एका अंगठ्यामध्ये असं उचलून घ्या तांब्या अंगठ्यामध्ये पेक्षा पकडायचे पानं हा हा बरोबर उजव्या हाताने डाव्या हाताने बरोबर ते फक्त अंगठ्यामध्ये पाणी घ्या पुढे खाली पानं पडते ते तांब्या खाली ठेवा खाली खाली ठेवा ते पान असे गोळा करा आणि अंगठ्यामध्ये घट्ट पकडा एका ठिकाणी गोळा करा गुरुवार पानं घ्या असं गोळा करून या असा अंगठ्यामध्ये पकडून असा उचलून घ्या तांब्या बरोबर तसा डाव्या हाताने तो पलीकडे उचलून घ्या ओम तदा अवनी गुरुजा अवमततः दक्षिणहस्ते दक्षकलशं वामहस्ते कलशं गृहीत्वा ताभ्यां धाराद्वयं सततपत्नीश्रीदेवीर्मंत्रैः त्या दोन्ही तांब्याची मिळून एक धार समोरच्या भांड्यात त्या ठिकाणी आपण चालू ठेवायची आहे दोन्ही तांब्याचं पाणी एका धरणीखाली पडलं पाहिजे ओम वास्तोष्पदे प्रतिजानी ह्यस्मान समावेशो अनमीवो भवानः यत्मृति तन्नो जुषस्व षण्णो भवति पदे चतुष्पदे वास्तोष्पते प्रथ्रो नयति गयस्थान गोविरश्वेभिरिन्दो अजरासस्ते सख्ये श्याम पिते कृप्रणपतिं जुषस्व वास्तोष्पदे शग्वया संसदाते सक्षिणगातुमत्याम् पाहि क्षमत योगवर्ण यूयं पातस्तवे सदानः अमी वहा वास्तुस्पति विश्वारूपान्नाविष्ण सकाशे वेदिना शिवम 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 ठीक आहे पाणी तांब्या जागेवरती मांडून द्या पुन्हा वाट्या तांब्यावरती पुन्हा जागेवरती मांडून द्या ओम पूर्णादेव परापदपूर्णापरापदमस्ते विक्रीणामः ईश मूर्जन शतक्रतो वाट्या मांडून द्या पुन्हा तांब्यावरती पूर्णपात्रं दद्यात् ते तांबड माझ्याकडे द्या तुम्ही थोडं बसा इकडे ना बसा इकडे ताक पण ना ताक नाही ठीक आहे हात धरून बसायचं बरोबर बसा बसा तिथं बसा तुम्ही हात धरून बसा ओम ततः कर्तृनामतः पत्नी सकलं पात्रतिष्ठते प्रादेशंचे योः ओम समुद्रज्येष्ठा सलिलस् मोबाईल पेटपली ठेवता का पाणी उडून त्याच्यावरती ओम ओम समुद्रज्येष्ठा सलिलस्य मध्यात्मनायन्त्यानि विषमाणाः इन्द्रियावद्वीवृषघोरदादता आपो देवीर्यहमावबन्धो या आपो दिव्यावद्वास्त्रवन्ते गणित्रीमावद्वय्या सोय्यजाः समुद्रार्थाया शुचः पावकास्ताम् आपो देवीर्यहमावबन्धो या सौराजा वरुणो याति मध्ये सत्यानृते अवपश्यन् जनानाम् मदशुचः पावकास्ताम् आपो देवीर्यहमावबन्धो यासु राजा वरुणो यासु सोमो विश्वे देवा यासूर्जन्मदन्तीम् वैश्वाप्रविष्टस्त आपो देवीर्यहमावबन्धुम् त्रायन्तामय देवास्त्रायन्तामरुताङ्गणः त्रायन्ता विश्वा भूतानि यथायमरप असतम् आप इद्वा उवेशचिम् रापो अमीव चातनीः आपस्विस्तास्ति गुणमेन्थभेषजम् हस्ताभ्याम् दशशाखाभ्याम् जिह्वावाच पुरोगवीम् अनाम इत्नुभ्यां त्वा ताभ्या त्वा पृशामसीम् इमा
आपशिवतमाम् इमा सर्वस्य भेषजीः इमा राष्ट्रसपतिरिमा राष्ट्रभूतोऽमृताः ॐ देवस्य त्वा स विदुप्रसवेषुर्बाहुभ्याम् ऊष्णो हस्ताभ्याम् अग्निस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रेणाभिषिञ्चामि ॐ भूर्भुवस्वः शान्तिः पुष्टितुष्टिश्चास्तु अमृताभिषेकोस्तु शान्तिः पुष्टितुष्टिश्चास्तु त्यातलं पाणी डोळ्याला लावून घ्या तुम्ही पाणी डोळ्याला लावून घ्यायचं आणि मग शिल्लक पाणी तरी कसं सोडलं चालतंय वासुदेव जगन्नाथः संकर्षणो विभुः ओम सकलस्थापितदेवताभ्यो नमः कामना नाही आपण जे सुरू सगळं कर्मांग देवताभ्यो नमः अतः आपण त्या समोरच्या भांड्यात एक पिवळे पाणी सुटून द्या त्या सोडून तर चालतं ओम आता सगळे जेव्हा समर्पका पूजना ठंगारामागारी श्रेयम इति स्वस्ति पुण्य संपदस्त भवन्तु ब्रुवन्तु इति स्वस्ति पुण्यवल समृद्धिरस्तु भवन्तो ब्रुवन्तु ठीक आहे आता त्यानंतर आपण एक पिवळे पाणी आणखी सोडा द्या काय आता मातृका पूजना ठंगारामागारी श्रेयम कर्मांगदेवताभ्यो नमः पूजनांगत्वेन तिथे आपण दोन्ही तांब्याच्या समोर आपण 16 प्रकारच्या सुपाऱ्या मांडल्या बघा 4 रांगेमध्ये त्या सुपाऱ्यांचं आपण त्या ठिकाणी पूजन करायचं आहे पहिल्यांदा माडोकाची जी काही सुपारी का नाही एक नंबरची तिथून अशा पाठीमागं अक्षर वाजायच्या पुन्हा खाली यायचं पुन्हा असं असं असे म्हणजे अलीकडून पली जायची तिथे आणि अक्षराची वाटी आहे का त्यामध्ये घेतली एक रब घ्यायच्या थोडं थोडं ठेवता नाही डाव्यातली वाटी घेतली समोर ठेवायची वाटी तुम्हाला थोडं थोडं वाटायचं थोडं पोलिसात मी सांगते तुमच्या गुळाचा खडा उसतो शेवा तुमच्या क्षणाला कसं वाटायची म्हणजे पहिल्या सुपारी वाटी केली त्याच्या पाठीमागच्या पाठीमागच्या असं तरी करायचं वाटतं ओम आली का गणपती होते म्हणून ओम भूर्भुवः गणेशाय नमः अवयमी स्थापयामि पूजयामि ठीक आहे आता पण दोन चालतं त्या अर्थाने ओम गौते नमः अवयमी स्थापयामि पूजयामि बरोबर 2 नंबरला ओम पद्माय नमः अवयमी स्थापयामि पूजयामि 3 नंबरला ओम सच्चय नमः अवयमी स्थापयामि पूजयामि 4 नंबरला ओम मेघाय नमः अवयमी स्थापयामि पूजयामि पुन्हा खाली ओम सावित्रे नमः अवयमी स्थापयामि पूजयामि ओम विजयाय नमः अवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम जयाय नमः अवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम देवसेनाय नमः अवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम सदाय नमः अवयमी स्थापयामि पूजयामि ओम स्वाहाय नमः अवयमी स्थापयामि पूजयामि ओम मातृभ्यो नमः अवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम लोकमातृभ्यो नमः अवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम धृत्तये नमः अवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम पुष्टये नमः अवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम तुष्टये नमः अवाहयामि स्थापयामि पूजयामि तुमची कुलस्वामिनी कोणते देवी कोणते आमचं आहे का ओम कुलस्वामिनी यमाय माताय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ठीक आहे आता सगळे सुपारी थोडे अक्षर म्हणून ओम सकल समात्मक देवता गौरी देवता नमः आवाहनार्थे पूजनार्थे स्थापनार्थे अक्षदानि च समर्पयामि ठीक आहे समोर पाण्याच्या भांड्यामध्ये 4 वेळा पाणी सोडून द्यायचं ओम भूर्भुवः मातृका देवता गौरी देवता नमः पूजनांगत्वेन पादयोः पद्यं हस्तयोः अर्घ्यम् आचमनीयं शुद्धोदकस्थानीयं समर्पयामि ओम भूर्भुवः मातृका देवता नमः शुद्धान्ते पुनर्प्रतिष्ठापनार्थे अक्षतानि च समर्पयामि तदपूर्वे अपवित्र पवित्रो वा तुला थोडंसं पाणी सुपाऱ्यावरतून ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो सुंदरिकाक्षं सवाय्याभ्यन्तरं शुचिः ओम पूजनांगत्वेन गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि गन्धद्वारान्दुराधर्षां नित्यपुष्ठां दर्शनीयम् ईश्वरी सर्वभूतानां तामि होपवय्ये श्रियन्नाम् आपल्याकडे आपलं जोड करायचं बरोबर ओम माल्यादीनि सुगंधिनि मालत्यादीनि वैप्रभौमया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिदीयतां सेवन्तिका बकुलचम्भकपाटलाब्जैः पुन्नागजादिकरवीर रसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीं भिस्तुवां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद पुष्पं समर्पयामि
नानाविधताडपत्रं तुलसीलपत्रं बिल्वपत्राणि च ध्रुवांकुरांश समर्पयामि. एवढं सगळं त्याच पद्धतीने वाहून द्यायचं. सगळं मातृका देवता गौरद्देवाची देवताभ्यो नमः. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्थापितधूपं समर्पयामि दीपं सौदर्शयामि. त्या ठिकाणी ओळायचं गौरीचं. ओम गणपत्यादि गौरद्देवाची देवताभ्यो नमः. स्वस्ति स्थापित देवताभ्यो नमः. दीपं स्थापित दीपं सौदर्शयामि अज्जार्तिकिंच समर्पयामि. दिव्ये नमः. ओम मंगलम भगवान विष्णुर मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः. त्यातले 2 पेढे काढा, समोरच्या कडी साखरेच्या तोडामध्ये मांडा. त्या कडी साखरेचं आपण मांडले ना, त्याच्यात मांडा. त्याच्यावरती पाणी फिरवा. नैवेद्यार्थ शर्करांनी नैवेद्य समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, मुद्राणाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. पलीकडे 2 पेढी पाणी सोडून द्या. नैवेद्यमध्ये प्राशनादि पाणी हम समर्पय मातृका देवता गौरद्देवाची देवताभ्यो नमः. ओम नैवेद्यमध्ये पाणी हम समर्पयामि. पुनः नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, स्वाहानाय स्वाहा, उदराय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यानंतरेण तीर्थपाणी सोडून द्या. उत्तराहस्त मुख प्रक्षालनं समर्पयामि गौरद्देवाची देवता मातृका देवताभ्यो नमः. अतः पुष्पार्थं विडाताम्बूलं सदक्षिणां समर्पयामि. दक्षिणार्थे सुवर्णपुष्पं समर्पयामि. त्या पलीकडच्या विड्यावरती फुल सोडून द्या. तिथं मुखवासार्थे विडाताम्बूलं सदक्षिणां समर्पयामि. त्या फळावरती पाणी सोडून द्या. अंशदा फलानैवेद्यं समर्पयामि. इदं फलमयादिने स्थापितं तेन मे सफलास्तु मनोरथाः. अंशतः गौरद्देवाची मातृका देवताभ्यो नमः. अंशतः फलानैवेद्यं समर्पयामि. अतः मंत्रपुष्पार्थे तद्ध्यानं. दिव्ये नमः. पुढे अक्षर हातामध्ये घ्या त्याच्याबरोबर. ओम तुमच्यासमोर वाटलं पुढे हातामध्ये घ्या. ओम भूर्भुवस्वः मातृका देवता गौरद्देवाची देवताभ्यो नमः. पूजनांगत्वेन. ओम खड्गं चक्रगदेषु चापपरिघान् शूलं मुशुण्डिं शिरः शङ्खं सन्ददतिं करस्तृणैनां सर्वाङ्गभूषावृतान् नीलाश्मद्युतिमास्य पाददशकान् सेवे महाकालिकान्. यामस्तौत्सपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभम्. ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिण्यै कुलस्वामिनी रूपेण महादेव्यै नमः. ओम अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्यतिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते. जय जय हे महिषासुरमर्धिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि धितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐशतखण्डविखण्डितरुण्डवितुण्डितशुण्डगजाधिपते रिपुगजगण्डविदारणचण्डपराक्रमचण्डमृगाधिपते निजभुजदण्डनिपातितखण्डनिपातितमुण्डभटाधिमते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते अम्बे रम्यकपर्दिनि शैलसुते. ओम महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. ओम देव्ये नमः. म्हणायचं या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण
लक्ष्मीरूपेण संस्थिता संस्थिता नमस्तस्यै नमस्ते नमस्तस्यै नमस्ते नमस्तस्यै नमो नमः या देवी या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण मातृरूपेण संस्थिता संस्थिता नमस्तस्यै नमस्ते नमस्तस्यै नमस्ते नमस्तस्यै नमस्ते नमो नमः ओम सकलमातृका देवता देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे कुमारस्य द्वारा पूजनाङ्गत्वेन सकलमन्त्राक्षमन्त्रपुष्पाञ्जलिः समर्पयामि ॐ गौरीमिमाय सलिलानि तक्षति एकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषी सहस्रा अक्षरा परमे यो मन्ना ओम गौरद्वैत देवताभ्यो नमः वेदोक्त पुराणोक्त मंत्राक्षर मंत्र पुष्पांजली समर्पयामि नमस्करोमि हातामधील अक्षर दोन्ही हाताने मध्ये सुपर्यंत सोडून द्या त्या ठिकाणी बरोबर पुढे हा एक नमस्कार करा सर्वोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्कारांनी समर्पयामि नमस्करोमि मातृका देवता गौरद्वैत देवताभ्यो नमो नमः समोर पाण्याच्या भांड्यामध्ये हातावरून दोन पाणी सोडून द्यायचं अनेन पूजनेन सकल स्थापित यथाशक्तिमया पूजनेन मातृका देवता प्रीयतां नमः गौरद्वैत देवता प्रीयतां नमः ओम अनेन पूजनेन गौरद्वैत देवता प्रीयतां ठीक आहे तसंच त्या ठिकाणी हात जोडायचे नमस्कार करायचे ओम अतः सकल नांदी शब्दलोपांगत्वेन सकल यजमानस्य सकलं स्वपिंड सुकृष्टदेवताभ्यो स्वरूपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि एक नमस्कार करायचा एक पोळी पाणी सोडून द्यायचं ओम अडेन सकलं नांदी शब्दंगत्व सकल फल प्राप्त हेतू हात जोडायचे म्हणायचं माता माता पितामही पितामही चैव 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 तथैव तथैव प्रपितामही 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 पिता पिता पितामहश्चैव पितामहीश्चैव तथैव तथैव प्रपितामहाः प्रपितामहः मातामह मातामह तत्पिता च तत्पिता च प्रमाता प्रमाता ह ह हतादयः हतादयः एते भवन्तु एते भवन्तु सुप्रीता सुप्रियता प्रयच्छन्तु प्रयच्छन्तु च मङ्गलम् च मङ्गलम् ओम समोर एक पिळभर पाणी सोडून द्यायचं अनेन नान्दिसाध्येन नान्दिमुखदेवताः प्रीयतां वृद्धिः इति नान्दिसाध्यम् ओम अतः सकलस्थापितदेवताभ्यो नमः कर्मांगदेवताभ्यो नमः मुख्यपीठदेवता स्थापना पूजनार्थं कर्म करिष्ये एक पोळी पाणी सोडून द्यायचं अतः मी पूर्वपुस्तकाचं जोडण्यासाठी करून घेतोय ना पात्र सोडायचं होतं ना हा तेवढं सोडायचं पाणी अतः नांदीसाठी करून घेतोय सकल अतः पूर्वधान संकल्प जन शांती करून घेतोय ना काल सर्पादी योग देवता तथा च व्यतिपादी योग देवता सकल आवाज स्थापना पूजनांगत्वाभिषेक स्थापना पूजनार्थं कर्म करिष्ये तदंगभूत मुख्यपीठदेवताभ्यो नमः कुंडून द्या बरं तुम्ही तिकडे तीन योग आहेत ना कोणते ते व्यतिपात योग कालसर्प योग आहे त्यात ग्रहण योग आहे ठीक आहे व्यतिपात ग्रहण योग याच्यामधला आणि मुख्य कुंडलीत आहे तो कालसर्प योग त्या ठिकाणी आहे
9 झाले का? हो. मला दिसतं. आणि बृहस्पती. आदिती. अग्नि, सूर्य, रुद्र. हा. ठीक आहे. तुमच्या समोर घ्या. मी काही बसा थोडं त्याच्यामध्ये मला सांगता येते. 2 आहेत का सूर्य? हे पण हा ते आदित्य म्हणून घेतली आपण. घेतली ती आपण आदित्य म्हणून घेतली. सूर्याची बहीण ती. आदित्य. काय म्हटले? या तुम्हाला उत्पत्ती द्या म्हणजे नोकरी आहे तुम्ही आता काय केलं तुम्हाला येतो ना. बरं मी प्रत्येक कृतीमध्ये असलेल्या त्या ठिकाणी 2 दाणे अक्षरे ठेवायचे आणि या बोटाने स्पर्श करायचे किंवा मधल्या बोटाने स्पर्श करायचे प्रत्येक कृतीमध्ये. या किंवा मधले पुढे अक्षर व्हायचे करणार. ओम भूर्भुवस्सुः कर्मांग सकल देवता मुक्तपीठ देवता स्थापना पूजनांगत्वेन सकल प्रतिमायां स्थापनार्थे अक्षतानि च समर्पयामि तदंगत्वेन. यजमान सर्व स्थापना पूजनार्थं कर्म करिष्ये. सकल पूर्व ध्यान संकल्प काल सर्पादी मुख्य देवता मध्ये ओम अर्धकाय महावीर्यम् ओम कयानश्चित्र आवृतावदः कयासितिष्ठयाः ओम मध्ये राहवे नमः. ओम अर्धकाय महावीर्यं चन्द्रचक्रसेकाग्रवसमुतं च राहुं रमाम्यहम्. ओम राहवे नमः आवाहयामि ओम राहवे नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम अतः ओम नमस्ते भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय पुरान्तकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय शङ्कराय श्रीमन्महादेवाय नमः. ओम रुद्राय कालाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शङ्खपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालीयं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्म्यनाम. सायंकालपटे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्यं विषभयं नासति सर्वत्र विजयी भवेत्. नवनागदेवता सर्पेभ्यो नमः. ओम नमस्तु सर्पेभ्यो एके च पृथ्वीमनो ए अंतरिक्षे इति विद्यभ्य सर्पेभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहनार्थ्यक्षतानि च समर्पयामि. ओम अतः कालसर्पयोगदेवता सहित अतः व्यतिपातयोगदेवता. ओम 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 अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्ववेदसम्.
अस्य यज्ञस्य सुक्रतुम् ओम अग्नये नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि मध्ये ओम त्र्यंबक यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं यबन्धनान् भृत्योर्मक्षेमावृतात् रुद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम ओम मध्ये ओम सूर्याय नमः ओम 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 आसत्तेन रजसा वर्तमानो नैवेश्यन्नमृतं मर्त्यञ्च हिरण्येन सविता रथेन देवो याति भुवना विपश्यन् ओम दिवाकराय सूर्याय आदित्याय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम मृत्यादेवता रुद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि सकल व्यतिपात योग देवताभ्यो नमः अतः नक्षत्र देवता सकल पुनरुस नक्षत्र देवता मध्ये आदितिं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि अधिदेवतां शंकराय नमः रुद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम ओम बृहस्पते अत्यधर्यो अर्हा अद्युमध्युपादिकसमज्जनेषु यदुदेच वसत प्रजादस्वास्त्र विनन्देः चित्रम् ओम बृहस्पतिं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि नक्षत्र देवताभ्यो नमः अधिपृत्यादेवताभ्यो नमः अतः कर्मांगदेवता सकल संगणुंगत्वेन रुद्रस्वपेन गोवत्सदेवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षतानि च समर्पयामि पलाशशंकाशं तारकाग्रमस्तकं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं केतवे नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम ब्रह्मादेवानां पदवे कवेनां ऋषिर्विप्राणां महिषो मृगानां सेनो वृद्धानागस्वतिर्गणानागो सोम पवित्रमत्तेतिरे भण्डान् ओम ब्रह्माणं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम सचित्रचित्रं तृतीयं तस्मै चित्रक्षत्रचित्रतमं वयोधान् चन्द्रं पूर्ववीरं बृहन्तं चन्द्रचन्द्रगुणते युगस्वान् ओम चित्रगुप्ताय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम केतुदेवता अधिपत्यदेवता सुकेतवे नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम अतः कर्मांग मुख्य देवता सर्वेभ्यो देवेभ्यो नमः आसनार्थे तुलसी पत्रं समर्पयामि नमस्कार करा ओम अतः कर्मांग देवताभ्यो नमो नमः आता एक पुळीवर पाणी पलीकडच्या भांड्या सोडून द्या अतः कुमार सकल आवाहित देवता सकल एवं स्थापना पूजनाख्यम प्राणनिष्ठावर पूजनाख्यम कर्मकारीशे पाणी सोडलं तिकडे पलीकडे उजव्या त्या प्रतिवरती त्या ठिकाणी असं झाकायचं आहे डाव्यात त्याची मूठ झाकायची आहे हृदयावरती ठेवायची आहे अशा पद्धतीने एवं बुद्ध्याद्यम तत्त्वला स्थापने योग ओम अस्य श्री प्राणनिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुसामत्रवाणि छन्दानि प्राणादि ओम अतः प्राणनिष्ठापने विनियोगः एवं हृदयादीं ओम आं ह्रीं ह्रों अं यं ब्रं लं गं शं शं सं हं शं अह क्रों ह्रीं आं मम प्राणाय प्राणाः सकल परोच्चार रुद्रादिकाल स्तोपादि व्यतिपाति योगादीं नक्षत्रादि सकल देवतां सकल प्रतिमायां परोच्चार सकल प्रतिमायां आवाहित सकल देवतां प्राणाय सकल प्रतिमायां मूर्तो प्राणाय प्राणाः ओम आं ह्रीं ह्रों अं यं ब्रं लं गं शं शं सं हं शं अह क्रों ह्रीं आं मम जीव इह स्थितः सकल देवता प्रतिमायां मूर्तो जीव इह स्थितः रुद्रात् सकल देवताभ्यो नमः जीव इह स्थितः ओम आं ह्रीं ह्रों अं यं ब्रं लं गं शं शं सं हं शं अह क्रों ह्रीं आं मम सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्त्वकचक्षुश्रोत्रजिह्वाघ्राण वाक्पाणिपादुपायुपस्थानि स्वस्थानि अवागत्य सुकञ्चरन् तिष्ठन्तु स्वाहा आं सकल कर्मांग मुख्य देवतां रुद्रादिकाल सर्पादि योग देवतां राहु सहित अधिपत्या देवता सर्पेभ्यो कालाय तथा च व्यतिपात योग देवतां मध्ये 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 सूर्याय आदिदेवता अग्नये तथा च प्रत्यादेवता रुद्राय तथा च नक्षत्र देवता मध्ये आदितिं तथा च आदिदेवता रुद्राय शंकराय प्रत्यादेवता बृहस्पति सहित रुद्र स्वप्न गोवत्स देवता केतु देवता अधिपत्या देवता सकल देवता भ्रणमः सकल मूर्त प्रतिमायां सर्वांगे प्राणाय प्राणाः मनामध्ये त्या ठिकाणी 15 वेळा ओम म्हणायचं सकल प्राणप्रतिष्ठापूर्णत्वेन गर्भाधानादि पंचदश संस्कारसिद्ध्यर्थं सकल ओंकारं पंचदशद्वारं जप्त्वा ओम 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 ओम
त्र्यम्बकयुजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनमुर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात् हात काढून घ्यायचा. सकल देवता सर्वांगे प्रतिष्ठापूर्वकत्वेन आसनार्थे आवाहनार्थे अक्षदानि च समर्पयामि. त्या ठिकाणी अतः आसनार्थे बिल्वपत्रं समर्पयामि. रुद्रादि सकल देवताभ्यो नमः. 4 वेळा त्या ठिकाणी सलग पाणी सोडून द्यायचं. ओम उर्वस्वः सकल देवताभ्यो नमः. पूजनं पादयोपाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. आचमनीं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धान्ते पुनरा 2 वेळा पंचामृत सोडायचं. पंचामृतस्नानं समर्पयामि. कर्मांगदे हटत नाही. पंचामृत आपलं दुधाचं आपण केले ना दह्याचं ते सोडायचं त्या ठिकाणी व्यवस्थित. हे आपल्या मुख्य देवताचं पीठ आहे. हा सगळं कर्मांग पीठ देवता महापुत्रांगत्वे निजमानस्य कुमारस्य द्वारा ते चमच्याने ह्याच्यात दही सोडायचं आपला देवांवरती पंचामृत सोडायचं आपल्याला. चमचा झुकळी नका काय ते नव्हतं आपण सोडून याच्यात सोडायचं देवांवरती सोडायचं आपल्याला. असं दुधांना सोडा होतो. सगळं मूर्वस्वहं रुद्रादि सकल देवता ब्रह्म पंचामृतस्थानीयं समर्पयामि. आणखी एक वेळ सोडा होतं. पंचामृतस्थानीयं समर्पयित्वेन पयस्थानीयं दुहिस्थानीयं मध्यस्थानीयं मधुस्थानीयं शर्करास्थानीयं समर्पयामि. इथे पंचामृतस्थानीयं समर्पयामि. ठेवून द्या पलीकडे झाकून ठेवा ते. हां नीट झालं पुन्हा त्या ठिकाणी 2दा पाणी सोडून द्यायचं. षष्ठ गंधोदकस्थानात एक पुनर्शुद्धोदकस्थानीयं समर्पयामि. 2दा पाणी सोडायचं त्या ठिकाणी. ओम शुद्धान्ते पुनरा आचमनीं समर्पयामि. षष्ठेन गन्धोदकस्नानं समर्पयामि. गन्धोदकस्नानं स्थानान्ते सकल गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. गन्धद्वारां राधशामि नित्यपुष्पान् कृष्ण ईश्वर सर्वभूतानां ताम्बि होपवियस्यन्नान्. चालू आहे ना. पलीकडच्या ताटामध्ये हवं 2दा पाणी सोडून द्या. स्थापित धूपं समर्पयामि. दीपं समदर्शयामि. ओम वनस्पतिर् रसोद्भूतो गन्धाढ्य गन्ध उत्तमः अग्र्यः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिदीयताम्. धूपोऽयं समर्पयामि. दीपं समदर्शयामि. कर्माङ्गदेवताभ्यो नमः. अतः सकलदेवतां सुगन्धस्नानं समर्पयामि. रुपये पाणी घ्या. स्नानीयं समर्पयामि. सकल कर्माङ्गदेवताभ्यो नमः. हे पुढच्या ठिकाणी होतं. शुभस्नानीयं समर्पयामि. एक नमस्कार करायचं. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. अतः हवं तर ते पंचामृत भांडण सोडा इकडे का ते तसं टाकून करा 1-2 मिनिट. त्याच्यावरती पाणी फिरवायचं बाहेरून. औषधाशेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि. कर्मांगमुक्तिपीठे देवताभ्यो नमः. ओम प्राणायस्वापानाय स्वामानाय स्वाहा स्वाहा म्हणे स्वाहा. 2 पोळी पाणी मिसळून नैवेद्यमध्ये प्राशनाय पाणी समर्पयामि. पुनः नैवेद्यं समर्पयामि. पुन्हा एकदा पाणी फिरवायचं टाकावरती पंचामृताच्या. पुनः नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणायस्वापानाय स्वामानाय स्वाहा म्हणे स्वाहा. 3 चमचे पाणी मिसळून नैवेद्यानंतर उपचार हस्त मुख प्रक्षालनं समर्पयामि. कर्मांगदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारार्थे सकल देवताभ्यो नमः. अतः सर्वालंकारार्थे सर्वोपचारार्थे अक्षदानि च समर्पयामि. नमस्करोमि. एक नमस्कार करा त्या ठिकाणी. आता त्या ठिकाणी आपला पाणी चालू ठेवायचं आहे. आपण 1-2 मिनिटांमध्ये देवांना अभिषेक करणार आहोत. तसंच पाणी चालू ठेवायचं. बांधण्याचं वेळ झाली होती. आता सकल कर्मांगदेवताभ्यो नमः. प्रतिष्ठापूर्वकत्वेनाभिषेकं कुर्यात्. ओम त्र्यम्बकै यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. अभिषेकं कुर्यात्. ओम नमस्ते अस्तु भगवन्. ओम गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तमम्. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम ब्रह्मादेवानां पदवे कवीनां वृषभिप्राणां महिषो मृगाणां सेनो वृद्धानागस्वति तिरुवनानागुं सोम पवित्रमत्तेतिरे भण्णाम्. ओम सचित्रचित्रम्. ओम ब्रह्मणे नमः. ओम विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमं महाविष्णवे नमः. ओम त्र्यम्बकै यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते.
अभिषेकं कुर्यात् ॐ आसत्तेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यं च हिरण्येन सविता रथेन देवो याति भुवना विपश्यन् अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्ववेदसम् अस्य यज्ञस्य सुक्रतुम् येषामीशे पशुपतिः च दुष्पदामुत च द्विपदा निष्क्रितो यज्ञियं भागमेतुरायस्तुषा यजमानस्य सन्तु ॐ आप्यायस्व समिदते विश्वदः सोमवृष्णियम् भवावाजस्य संहते अप्सु मे सोमो अब्रवीदन्तर्विश्वानि भेषजाम् अग्निं च विश्वशम्भुवमापश्च विश्वभेषजीम् गौरीमिमाय सलिलानि तक्षतीम् एकपदी द्विपदी सा चतुष्पदीम् अष्टापदी नवपदी बभूषी सहस्राक्षरा परमेयो मन्ना ॐ अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पति पृथिव्या अयम् अपागुं रेतागुं सिजिन्वतीं स्वेना पृथिवानुक्षरा निवेशनीं यच्छान्न शर्म सप्रथा आहं क्षेत्रसपतिनावयगुं हितेनैव जयामसीं गामश्वं पोषयित्वा सनो मृडातीदृशे ॐ उद्बुद्धस्वाग्ने प्रतिजागृह्य नमिष्टा पूर्ते सगुं सुचेधामयं च पुनः कृण्वग्गस्त्वा पितर युवान् मन्वाता गुंसेत्वयि तन्तुमेतम् इदं विष्णुविचक्रमित्रेधा निधदे पदं समुडमस्य पागुंसुरें विष्णोरराटमसि विष्णो अपृष्टमसि विष्णोश्चप्त्रे एस्तो विष्णोस्यूरसि विष्णो अर्ध्रुवमसि वैष्णवमसि विष्णवे स्वा ॐ बृहस्पते अद्यदर्यो अर्हा अद्युमध्युवाते गतुमज्जनेषु यदिदयच्च वसर्त प्रजा तदस्वास्त्रविनन्देः चित्रम् इन्द्रमरुत्वय्य पायसो मय्यथाचार्याते अपि वस्तुतस्य तव प्रणितितव शूरशर्मन्नैवासन्ति क्रयसु यज्ञाः ब्रह्मजध्यानं प्रथमं पुरस्ताद्विसीमधुसुरुचो वेन आवहन् स बुद्धिया उपमा अस्य विष्टा ततश्च योनिमसतश्च विवहन् ॐ प्रवशुक्राय भानवे भरद्वम् हव्यमतिं चाग्नय सुपूतं यो दव्यानि मानुषाजनुगुंसीम् अन्तर्विश्वानि विद्मना जिगातीम् इन्द्राणि मासुपत्नीमहमश्रवम् न यस्या अपरञ्च न जरसा मरते पतिः इन्द्रौपो विश्वतस्परिहवा महे जनेभ्यः अस्माकमस्तु केवलः ॐ शन्नो देवी रविष्टय आपो भवन्तु पीतये शय्योरभिस्रवन्तु नः प्रजापतिनत्वदेता निन्नो विश्वा जातानि परिता बभूव यत्कामास्तेजोमस्तन्नो अस्तु वयग्रसा पतयोरयेनाम् इमं यमप्रस्तरमाहिसेदाङ्ग्रिपितृभिः संविदानः आत्मा मन्त्रा कविशस्तावहन्त्वेना राजन् भविषामादयस्व ॐ कया नश्चित्र आभुवदूतिसावृदः सखा कया शचिष्ठया वृता आयङ्गो कृमिदसनन्मातरं पुनः पितरं च प्रयन्सुवः यत्ते देवीं नृतिराबन्धां ग्रीवास्वविचर्त्यम् इदं ते तद्विश्याम्यायिषो न मध्यादाजिप्रमुक्तः ॐ नमस्तु सर्पेभ्यो एके च पृथ्वीमणो अन्तरिक्षे इति वित्तभ्य सर्पेभ्यो नमः ॐ त्र्यम्बकै यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ केतुं कुर्वन्नकेतपेशो मद्या अपेशसे समुषद्भिरजा यथा ॐ ब्रह्मादेवानां पदवी कवेनावशर्विप्राणां महिषो मृगाणां सेनो गृध्रानागस्वतिर्वना नागुंसो पवित्रमत्तैतरेभ्यन्नां सचित्रचित्रं चितयन् तस्मै चित्रक्षत्रचित्रतमं वयोधान् चन्द्रं रयिं पूर्वीरं बृहन्तं चन्द्रचन्द्राभिघ्नते युवस्वान् ॐ त्र्यम्बकै यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ यो रुद्रौ अग्नौ यो अप्सुयो ओषधिर्यो रुद्रो
विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टुह्य शिशुषु धन्वा यो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रं नमोभिर्म देवसृन्दुवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयं शिवाविमर्शणः एते सहस्रमयुतं पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान्यज्ञस्य माया सर्वान् नवयजामहे मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युरमे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रमा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व सदा शिवोम् ॐ इडादेवहुर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पते रुक्था मदानि शकसीषद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवी मातर्माहि गुंसिर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाच मुद्रासु शुश्रूषैर्नाम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभाय पितरो नुमदन्तु नम रुद्रेभ्यः ॐ शान्तिश्शान्तिश्शान्तिः ॐ भूर्भुवस्सुवः सकल अभिषेकस्नानान्ते विष्णुदकस्नानं समर्पयामि ॐ चत्वारि शृङ्गा त्रयसपादा द्वे शीर्षे सप्तहस्तासो अष्टदिदा बद्धुरुषवरोरगिमोहदेवो मर्त्या आदिवेशः अग्ने वैश्वानः शाण्डिल्यगोत्रमेष ध्वजप्राङ्मुखान् मम सम्मुखो वरदो भवान् ॐ भूर्भुवस्सुवः सकलं देवताभ्यो नमः रुद्राभिषेकदेवताभ्यो नमाभिषेकतनान्ते विष्णोदकस्नानं समर्पयामि पुनराचमनीयं शुद्धोदकस्नानं समर्पयामि सर्वाङ्गदेवताभ्यो नमः आता तांब्याने सर्व मूर्ती त्या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायच्या त्या हो तर हे ताटामध्येच मांडलं आहे ना त्याच्यामध्ये मांडा सगळ्या देवता वस्तू सगळ्यात धुवून वस्तू घ्यायच्या सगळ्या प्रतिमा वगैरे सगळ्यात मांडणार त्याच्यामध्ये मी मांडतो प्रत्येक मांडायच्या सगळ्या वस्तू ॐ त्र्यम्बकै यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनमुर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृषात् आलीत का म्हणलं ते लोक बरोबर ठीक आहे बाहेरच्या हॉलमध्ये पुट्टी भरली का परत का नाही हां हां बरोबर त्यांना सांगा म्हणा ते बाहेर तरी सांगू म्हणा आम्ही ते पैसे नका देऊ सांगू म्हणा ते चालेल 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 झाले की त्याच्या बोटाने पण कसं झाले बसतो झाले तिथे बसा ना
त्याचा पण घ्यायचं. पंचामृत. आता फक्त. ओम अनन्यसदान गोपाय अमृतस्वाय जीवसेते जातामधिष्यमाना च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु. ओम नदी प्रजापति ओम नदी प्रजा गोपाय प्रतिष्ठितां जीवसे जातं अमृते सत्ते प्रतिष्ठितां तदुपृता सकलपादेवति नक्षत्रदेवता भगवती सर्वज्ञानस्य समर्पयामि सुप्रतिष्ठितमस्तु 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 प्रतिष्ठापनार्थे अक्षतानि समर्पयामि पुत्रपुत्रार्थे अक्षतानि समर्पयामि. ओम देव देव नमस्ते स्तोत्राय मां भवसागरात् ब्रह्मसूत्रसत्कर्यं गृहाण प्रशस्तमयज्ञपवितार्थे प्रत्यक्षज्ञसवितं समर्पयामि. प्रत्यक्षज्ञपवितं समर्पयामि. अतः स्थापितदेवतापूजनं गत्वेन विलेपनार्थिचन्दनं समर्पयामि. गन्धद्वारान् दुराधर्षां नित्यपुष्ठां करिष्ण्यो ईश्वरीव सर्वभूतानां तामिहोपौह्ये श्रियन्नम् इति गन्ध प्रक्षिप्य गन्धाच पुष्पनानापुष्पं ताडपत्रं तथा च बिल्वपत्राणि च श्वेतरक्तपीतपुष्पाणि च ऋतुपुष्पं तथा च दुर्गां करांश्च बिल्वपत्राणि च तुलसीपत्राणि च समर्पयामि. ओम माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया दत्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिदीयताम्. सेवन्तिका बकुलचम्पका पाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीर रसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसी दलमालतीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. पुष्पं समर्पयामि. सकलस्थापितपीठदेवताभ्यो पूजनं गत्वेन सकलयजमानस्य द्वारा पुष्पमालानि च समर्पयामि. नानाविधपुष्पं पुष्पमालानि च समर्पयामि. ओम माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया रसानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिदीयताम्. पार्वती. पार्वती. अशा बद्दल ह्या झाल्या असं पुष्पमाला आणि समर्पण तुलसीला घालायचं हरवेळेस. तुलसीला माहिती का बरोबर ते असं वरती ठेवते बरोबर आणि पडलं जरा सगळं पडू आहे का सात नक्की आता मोठा घेतो असते पुढे पुढे घातलं चालतंय का स्थापित तीर्थदेवता नवपणे गवीन गोवत्सदेवता भो नमः. खाली आपण गायची मूर्ती मांडली त्या मूर्तीला वाहून द्यायची. ठीक आहे गणपती जवळ मांडली. स्थापित तीर्थदेवता भो नमो नमः. आता त्यातले 2-3 पेढे काढा आणि त्याच्या द्रोणामध्ये मांडा पेढे काढून त्याच्यामध्ये पाणी फिरूया पेढ्यामध्येच
त्याच्यामध्ये पाणी फिरवायचं. नैवेद्यात सगळं स्थापित पीठदेवता मुख्य पीठदेवता ब्रह्मः गोड खाद्य नैवेद्यम समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. दोन पोळी पाणी आले की सोडून द्या. चोकडी सोडता आता माझं तुमच्या समोर तिकडे सोडलं चालतं. नैवेद्यमध्ये प्राशाने पाणी समर्पयामि. पुन्हा नैवेद्यम समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. प्राणाय स्वाहा. पुन्हा ताटावरती पेढ्यावरती पाणी सोडायचं. पुन्हा नैवेद्यम समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. प्राणाय स्वाहा. प्राणाय स्वाहा. स्वाहा समर्पयामि. ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यानंतर येणं तुमच्या पलीकडे सोडून द्या. उत्तर हस्त मुख प्रक्षालनम समर्पयामि. अतः मुखवासार्थम हे पुढे घ्या. थोडं पाण्यात थोडंसं बुडवायचं आणि पलीकडे त्या कलशाजवळ एक विडा आहे बघा. त्या कलशाजवळ पलीकडे त्या विड्यावरती बरोबर. विडा तांबूळ सुलक्षणं समर्पयामि. चंद्र सकल नैवेद्यार्थे अंशदाः. इथले एका फळावरती पाणी सोडा होतं तेव्हा नारळ पाणी सोडा. अंशदाः फला नैवेद्यं समर्पयामि. ओम इदं फलमयारेण स्थापितं सकलासुमता अंशदाः फल आहार नैवेद्यं समर्पयामि. सकल मुख्य पीठ देवताभ्यो नमः. ठीक आहे. बरं तुम्ही आता इथून चालतंय. तिथे हातामध्ये पिळे पाणी सोडून द्या आणि पूजन सगळं स्थापित क्रमांक मुख्य पीठ देवता प्रियतान हातावर सोडायचं. हातावर एक पैसे सोडायचा. सगळं चालू आदी व्यतीत आदी उगादी नक्षत्रादी सकल योग देवता स्थापित पीठ देवता भणमः. पूजन अंगात रुद्रादी सकल पीठ देवता भणमः. देवता सकले बाबीशी स्थापना आपण पिठावर पूजा त्या ठिकाणी करायची आहे. ते सुपारी दाखवतो त्या सुपारीवरती अक्षर त्या ठिकाणी लावायचे आहेत. ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांधकारिर्भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्. ओम आदित्यादि नवग्रह मंडल पीठ देवताभ्यो नमः. एक पोळीवर पाणी समोर सोडून द्या. आदित्यादि नवग्रह मंडल पीठ देवता पूजनार्थं कर्म करिष्ये. अक्षराची वाटली हातामध्ये. ओम जपा कुसुम शंका शंकाश्यपेय महदुतीयं तमोरिसुरपापदिनं व्रतो सुदिवाकरम्. ओम आसत्तेन रजसा वर्तमानो नैविश्यजन्मवृतं वर्तञ्च हिरण्यतेन सवितारथेन देवो याति भुवना विपश्यन्ना. मध्ये सूर्याय नमः. आदित्यादिवाकराय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम अग्निन्दूतमुनिमहे होतारं विश्ववेदसम् अस्य यज्ञस्य सुक्रतुम्. ओम अग्नये नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम एषामीशे पशुपति पशूनां च दुष्पदा मुद च द्विपदा आम् निःश्रीत्वय यज्ञियं भागमेतु राजस्पोषा यजमानस्य सन्तो. ओम रुद्राय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम विनायकाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम वास्तुपुरुषाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम दुर्गाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम क्षेत्रपालाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम वायुं नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम आकाशाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम अश्विनी कुमाराय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम आदित्यादि ओम आदित्य देवता सहित आदित्याय नमो नमः. ओम अतः ओम दधीशङ्गतुषाराभं शिरोधानवसंभवं नमामि शरणं सोमं शम्भुरुगुणभूषणम्. ओम आप्याय सुसमजते विश्वतः सोमरुष्णीयं भवाभाजस्य संघते. ओम सोमाय नमः. अत्सुमे सोमो अब्रवीदन्तर्विश्वानि भेषजा अग्निजो सोमो मोपश्च विश्वभेषजीः. ओम सोमाय चन्द्राय नमः. अवयं स्थापयामि पूजयामि. ओम आपाय नमः. सॉरी आप मी तुला सर्व ओम सोमाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम आपाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम उमाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम अधिपत्या देवता सहित सोमाय नमो नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम धरणीगर्भ समुद्र विद्युत्कांति स्तंभ प्रमुख मानुषितस्तंच मंगलम् नमाम्यहम्. ओम अंगारकाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि.
ओम भूमिं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम स्कंदाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अधिदेवता प्रतिदेवता सहिताय अंगारकाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम ओम उद्बुद्ध स्वाग्ने प्रतिजागृह्य नमिष्टा भूते सभुजेदामयं च पुनः पुनवग्गस्त्वा पितृयुवान् मन्वाता गुंसि त्वैतन्तमेतम्। ओम बुधाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम विष्णवे नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम नारायणाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चन सन्निभं बुद्धिभूतं लोकेशं तन्नमामि बृहस्पतिम्। ओम बृहस्पतिं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम 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 इन्द्राय नमः ओम इंद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम ब्रह्माणं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम प्रभशुक्राय भानवे भरद्वम्। ओम अधिदेवता प्रतिदेवता सहिताय बृहस्पतिं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम प्रभशुक्राय भानवे भरद्वम्। हव्यमतिं चाग्नये सुपूर्तं यो दविष्वाणि मानुषाजनो गुंसि अन्तर्विश्वानि विद्मना जिगाति। ओम शुक्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम इंद्राण्ये नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम इंद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अधिदेवता प्रतिदेवता सहिताय शुक्राय नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम नीलांजन समाभासं रविपुत्रिममागजं छायामार्तण्डसंभूतं तन्नमामि शनिश्चरम्। ओम शन्नो देवीर्विष्टय आपभोन्तु पीतये एषयोरभिस्रवन्तु नः। ओम शनिश्चराय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम 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 प्रजापतिर्तुदित्वान् ओम प्रजापतिर्तुदित्वान् विश्वाजातन् परिता बभूव यत्कामात्मस्तन्नो अस्तु विगस्सापतयुरेनाम्। ओम प्रजापतिं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम यमाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अधिदेवता पृथ्वीदेवता सहिताय शनिश्चराय नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अर्धकाय महावीर्यं चन्द्रादित्यविमदनं सिहिकागर्भसम्भूतं तं राहुं नमाम्यहम्। ओम राहवे नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम आदिदेवताम् ओम कालाय रुद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम सर्पेभ्यो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अधिदेवता प्रतिदेवता सहिताय राहवे नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम पलाशपुष्पशङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्ररुद्रात्मघोरं तं केतुं प्रणमाम्यहम्। ओम केतवे नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अधिदेवतां ओम ब्रह्माणं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम चित्रविद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम पूर्वे इंद्राय नमः ओम अधिदेवता प्रतिदेवता सहिताय केतवे नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम पूर्वे इंद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अग्निं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम दक्षिणे यमाय नमः ओम दक्षिणे यमाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम निरुतिं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम वरुणाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम वायुवे नमः वायुं नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम उत्तरे सोमाय कुबेराय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम ईशानाय रुद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम त्र्यंबके यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं यवन्दनान् धृत्योर्मुक्षीमावतादान्। ओम ईशानाय रुद्राय नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अतः सकलस्थापितपीठदेवतां पूजनङ्गत्वेन सर्वालङ्कारार्थे सर्वोपचारार्थे प्रतिष्ठापूजनङ्गत्वेन अक्षतानि च समर्पयामि। सकलस्थापितपीठदेवताभ्यो नमः। थोर पाण्याच्या भांड्यामध्ये 4 वेळा पाणी सोडून द्यायचं। ओम ऋस्वः आदित्यादिनगरमण्डलपीठदेवताभ्यो नमः पादयोपाद्यं समर्पयामि। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। स्नानं समर्पयामि। आपोष्टा इति शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ओम अतः कर्मणि देवताभ्यो नमः। प्रसंगसुपरिवर्ति ओम सकल आदित्यादिनगरमण्डलपीठदेवता सर्वेभ्यो देवगुणाः प्रतिष्ठापूजनङ्गत्वेन अक्षतानि च समर्पयामि। पूजनङ्गत्वेन गन्धाक्षत पुष्पं समर्पयामि। सकलस्थापितपीठदेवताभ्यो नमः। आदित्यादिनगरमण्डलपीठदेवताभ्यो नमः। गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रसमाश्रितः मूलब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः कुक्षुदसागराः सर्वे सप्तदीपा वसुन्धरा। ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः
अङ्गैश्वरिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु एवढं हे तर मध्ये मांडून द्या तिथं. आता प्रत्येक ठिकाणी एक एक दिवसाने ते मांडून द्या. ओम सकल आदित्य देवपीठ देवताभ्यो नमः ऋतुभोत्पन्न पुष्पाणि च समर्पयामि ओम माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि वै प्रभवर्तानि पूजार्नं पुष्पाणि प्रतिदीयतां सेवन्तिका बकुलचम्पकवाटलाब्जैः पुन्नागजादिकरविरसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमातिभिः स्तवां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद पुष्पं समर्पयामि. ओम अतः कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रसमाश्रिताः मूले सत्कृत ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ सागरा सर्वे सप्तदीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः अङ्गैश्वसहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु यजमानस्य शान्त्यर्थं म्हणायचं मम शान्त्यर्थं ऋतक्षयकारकाः कलशगङ्गातितीर्थान्यवाहयामि कलश देवताभ्यो नमः. ओम अतः सकल कलश देवता सहित सकल आदित्यादि नवग्रह पीठ देवताभ्यो नमः. स्थापित धूपम दीपम संदर्शयामि. 2 पळी पाणी दिले सोडून द्या. ओम वनस्पतिरं रसभूतगन्धाढ्यगन्धोत्तमः आग्रह्य सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिलीयतां धूपोऽयं समर्पयामि. त्या पिढ्यावरचं दाखल काढून घ्या. आता तिकडचं ते शिराचं भांडं पण जवळ घ्या. डबाचं तोच नवीन बांधण्याचं झाकण करा तिकडचं. त्याच्यावरती पाणी फिरवायचं. त्या शिऱ्याच्या भांड्यावरती राहिलेल्या शिल्लक पेढ्यावरती सगळं पाणी फिरवायचं. नैवेद्यार्थ सगळं स्थापित पीठ देवता सकल मुख्य पीठ देवता सकल आदित्य म्हणलं पीठ देवता तथा पीठ देवता सकल गुरु स्थापित गणपत्यादी मातृका पीठ देवता तथा स्वस्ति स्थापित पीठ देवता नवग्रह पीठ देवता डबे सगळ्या पेढ्यावरती हे डब्यावरती पाणी फिरायचं एकदा. नंतर 2 चमचे सोडून द्या. सकल महानितम गोड खाद्य नैवेद्यम समर्पयामि. सकल पीठ देवता सर्व धर्मः शर्करा निर्मित गोड खाद्य नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यमध्ये पाणीयं समर्पयामि. ओम पुनर्नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यानंतरेण 3 चमचे पाणी सोडून द्यायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. ठीक आहे. आता हा नैवेद्यानंतर मुखवासार्थम इथं आपण 2 विडे मांडलेले आहेत. त्या विड्यावरती सोडा पाणी या ठिकाणी 2 विड्यावरती पाणी सोडून द्या. मुखवासार्थम विडातांबूलं सदक्षिणां समर्पयामि. नारळावरती पाणी सोडून द्या. औषधाः फल आहार नैवेद्यं समर्पयामि. त्यापासून पाणी सोडून द्यायचं. औषधाः नैवेद्यं समर्पयामि. अतः पुरस्तात् सकल पीठ देवता सकल मुख्य पीठ देवता तथा च नवग्रह पीठ देवता तथा ईशान्य पीठ देवता तथा गणपत्यादि मातृका पीठ देवता स्वस्ति स्थापित पीठ देवता सर्व सकल धान्य नैवेद्यं समर्पयामि. हे जे सगळे फुले एक फुल आपण धान्याच्या पुड्या मांडल्या जातात पाठीमागे. त्या पुड्यावरती त्या ठिकाणी सोडून द्या. त्या पोषकावरती त्या ठिकाणी सोडून द्या. अक्षर वाहून द्या त्याच्या पोषकावरती. म्हणजे एक फुल बांधून द्या धान्याच्या पुड्या मांडल्या त्याच्यावरती. ओम सकल नवग्रह मंडल पीठ देवता नवग्रह देवता दानार्थे सकल धान्य नैवेद्यं समर्पयामि. एक फुल मांडले 2 मांडले. कुठून पाहिजे पलीकडे पोषकावरती थोडस तुम्ही ते शेण आणलंय ना थोडं ठ्या हो थोडं टाका तिथे आणि गोमूत्र पण टाका थोडं त्या बाजूमध्ये पाठी मोबाईल या ठिकाणी नमस्कार करा तुम्ही. प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि. ओम एषामेषे पशुपति पशूनां चतुष्पदा मुच द्विपदा निष्कृतो यज्ञं भागमेसुरा यस्पोषा यजमानस्य सन्तु. ओम ध्याये नित्यं महेशं रजतगिरिभं चारुचन्द्रावतं संरत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् संवर्गनैर्व्याघ्रवृत्तिवसानं विश्वाद्यनिश्चवन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं गणेत्रं कैलासरानाशिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटेधराळीं कारुण्यसिन्धु भो दुःखहारि तुदवीन शम्भो मजकोणतारीं तुदवीन शम्भो मजकोणतारीं. अक्षर त्या ठिकाणी सगळीकडे सगळीकडे म्हणजे
कलशावरती मध्ये पिठावरती आणि पलीकडच्या पिठावरती